हॅलो. बोल सौरभ. हा हॅलो. तुझ्या आवाजाला काय झालंय? सर्दी वगैरे झालीये का अचानक? अरे नाही ते पाणी पित होते ना तर ठसका लागला. तू बोल ना. मदन आणि रश्मीने आपल्या त्या ओळखीच्या काणे वकिलाला धरलंय. तुला तर माहितीये, खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करण्यात एकदम पटाईत येतो माणूस. माहितीये मला, पण आपण पण पूर्ण तयारी केली आहे. हे बघ, मदन आणि रश्मीला धडा शिकवणं खूप महत्वाचं आहे. सौरभ, उद्याची केस माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हा, तयारी केलीच आहे. बाबांचाही सल्ला घेतलाय. तू काळजी करू नकोस ग, मी आहे तुझ्यासोबत. ग्रेट. बाय द वे, थँक्यू सो मच सौरभ. हॅलो. थँक्यू म्हणायचं असेल ना तर फी पण दे. ओके, आय एम सॉरी. आणि सॉरी म्हणायचं असेल तरी मी फी घेईन ना. मग काय बोलू? नंतर सांगेन कधीतरी. बाय. ओके. चलो या क्या बात. या यस सर. सावकाश. घेतलंय ना सगळं बरोबर? हो घेतलंय. वापिस कब आ रहा है? सुट्टी मिळाली की येईन परत. तू तू येत जा. आजीला अधूनमधून भेटायला येत जा. ओ चेहरा का पडला रे तुझा एवढा? हं? नाही मला वाटलं असेल. आजी, मी ना तुला खूप मिस करणार आहे तिकडे. मला म्हणजे शिपवर. पण मला अरे काय पहिल्यांदा जातोस का शिपवर? याच्या आधी गेला तेस कधी? एनिवे येतो. खरंच गाडी शिकायची आहे यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते. सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा. खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी. अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.